राजन काकांनी तुम्हाला वाचवायला आणि तुमची प्रॉपर्टी वाचवायला मला खोटीनाथ म्हणून या घरात आणलंय। आजी खरे या मागे माझा कुठलाच वाईट हेतू नव्हता। हा राजन काकांनी जे काय मला सांगितलं, जे काय करायला सांगितलं तेच मी केलं, कारण तेव्हा पर्यायच नव्हता। हो तुमची अवस्था लई वाईट झाली होती, त्यात आम्ही आजी, रागिनी काकी, अनिका तुमच्या जीवावर उठलेल्या। मेन मुद्दा हे होता का आम्हाला तुम्हाला वाचवायचं होतं, म्हणून मला आणि राजन काकांना हे पाऊल उचलावं लागलं। मी तुमच्या संग गद्दारी केली आजी, मला माझी एवढी काळजी आहे आणि मी हे केलं। मला माहित आहे का, हे लगीन मी तुम्ही माझ्या काळजीपोटी लावून देताय। ऋषी सर लय चांगले आहेत, खरं मी नाही करू शकत त्यांच्या संग लगीन। तो हक्क फक्त तुमच्या खऱ्या मोठ्या नातीचा आहे, माझा नाही। आजी मला तुम्हाला, ऋषी सरांना, नयनतारा मॅडमला फसवायचं नाही। खरं आजी हे ऐकून तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती मी भोगायला तयार आहे। आजी तुम्ही असं गप्प बसू नका, हो बोला की काहीतरी। आजी आजी काय काय गोंधळ चाललाय तुमचा? कुठे काय काहीच नाही। काय नाही, तिकडे माझ्या रूम पर्यंत मला आवाज येतोय। नाही कोण आहे, कोण इथे? अगं कोण नाही, हाच ना मीच। काय साखरपुडा ठरलाय ना, इतका इतका आनंद झालाय ना मला की मीच मोठ्यांदा असं बोलत होतो आम्ही दोघं। अगं मस्करी चालू होती का आमची, तुला माहिती आहे ना आमची सवय। सवय मोडा, कळलं? सवय मोडा। लग्न होणार आहे ना आता ऋषी? लग्न म्हणजे फक्त स्त्रीचं आयुष्य बदलत नाही, पुरुषाचं सुद्धा नवीन आयुष्य सुरू होतं। उद्यापासून तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, जरा जबाबदारीने वागा। एंगेजमेंट आहे ना उद्या तुझी? नो एंगेजमेंट। ही म्हटलं ना कोणीतरी आहे, खोटं बोलताय दोघं। आजी तुम्हाला झोप कधी लागली? म्हणजे मी काय बोललो ते तुम्ही ऐकलंच नाही? आजी अहो मला तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं आहे। काय करू? आजींना उठवू काय? मला त्यांना खरं काय ते सांगायलाच पाहिजे। नाही नको, आजींनी तर आत्ताच गोळ्या घेतल्या, त्यासनी गाढ झोप लागली असेल। कमळे आता ह्यो साखरपुडा थांबवायचा असेल तर एकच काम करायला पाहिजे, तू इथनं पळून जा। आजी मला माफ कर, मी ह्यो साखरपुडा करू शकत नाही। कमळे काय करतेस? हा तुझं सामान भर आणि चल लवकर। अगं कुठे जातोय आपण कमळे? हा अगं सांग की कमळे, अगं काय झालंय? निंगे मला प्रश्न विचारू नकोस,
अगं पण काय झालंय? तू चल म्हणलंय ना वा. हा कमळे, अगं हे काय करायला लागलीस? मला नको आहे, मला नाही करायचंय. तुझं सामान भर, आपण गावाकडे चाललोय. अगं कमळे, रेश तुला बोलले ना मी, तू फक्त माझं प्रेम आहे, तू फक्त माझा. शटअप यार, शटअप. दारू पिऊन आली आई? तू दारू मी नाही पेली दारू, त्यांना नको विचारू. मी सांगते ना आस्क मी. पण नाही, एंगेजमेंट नाही होणार. रेश मी तुला सांगितलं ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू फक्त माझा आहे. जस्ट शटअप. मी सांगते तारू, मला ना सॉरी गॉड, ती कशी आहे? माय बॅड तारांटी. आंटी होणाऱ्या त्या कमीची होणारी सासू मॉम. ते काय आहे ना, ती कमी दिसते ना तशी नाहीये. आणि का बास झाला आता. आई हिच्याकडे नको लक्ष देऊ. दारू पेले तिचं तिला कळत नाही काय बोलते ते. सरळ उभी राहा. आणि कमाल अनिका, बडबड बंद करा, नाही तर आत्ताच्या आत्ता अन्नपूर्णा ताईंना इथे बोलवीन तुला घ्यायला. जा, हिला सोडून ये. जा रे. ए राहू दे, जा आधी तिला सोड. दारू? ए कमळे, अगं ऐक की मी काय म्हणालो. कमळे, आत्ताच्या आत्ता आपण निघतोय, तुझं सामान भर. अगं कमळे आता आपण कुणाला बिना सांगता गेलो ना कमळे, इथं काय होईल कमळे? निंगे, मला जो विचार करायचा होता ते मी केलाय. तू चल. अगं पण ऐक की. कमळे अगं ऐक की. पंडित, कमळे, तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीला तुला भेटायचं आहे. कोण? चल तू स्वतः बघ, देवळाजवळ तुझी वाट बघायला.